एकदा एक मुलगी होती जिचं नाव होतं आर्या. आर्या होती तर खूप स्मार्ट आणि इंटेलिजंट, पण ती स्वतःबद्दल खूपच इन्सिक्युअर होती. कितीतरी वेळा असं व्हायचं की तिला कोणाशी तरी बोलायचं तरी असायचं, पण तिला भीती वाटायची जर चुकून काहीतरी बोलली आणि सगळेजण तिची चेष्टा करतील. एवढंच नाही, ती प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर स्वतःवर डाऊट घ्यायची. जर तिला कोणी काही बोललं तर ती दिवसभर त्याबद्दलच विचार करायची की त्यानं मला असं का बोललं, मी खरंच तशी आहे. आणि आता तिला वाटायला लागलं की तिच्या वयाचे बाकी लोक तर खूप पुढे निघून जात आहेत, पण ती काहीच करत नाही. आणि ती स्वतःला कायम दुसऱ्यांसोबत कम्पेअर करायला लागली, कधी फ्रेंड्ससोबत, कधी रिलेटिव्हसोबत. आणि अशामुळे तिचा सगळा कॉन्फिडन्स कमी होत गेला. आणि तिच्या आयुष्यात जर काही उरलं होतं तर ते फक्त सेल्फ डाऊट, एन्झायटी आणि फिअर. आणि ही गोष्ट फक्त आर्याची नाही आहे, तर आपल्यातल्या कितीतरी लोकांची आहे जे या सेम प्रॉब्लेममुळे स्ट्रगल करत आहेत. पण डोंट वरी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशा 10 प्रॅक्टिकल आणि मोस्ट पॉवरफुल टिप्स शेअर करणार आहे ज्यांनी मला अंडर कॉन्फिडंटपासून कॉन्फिडंट व्यक्ती बनवलं. आणि आय स्ट्रॉंगली बिलीव्ह की या टिप्स फॉलो करून तुमचा कॉन्फिडन्स पण नक्कीच वाढणार. आणि लास्ट टिप तर माझी फेवरेट आहे, सो ती मिस करू नका. लगेचच कमेंट करा की येस आय कॅन डू इट. नंबर 1, कम्पेअरिंग युअर सेल्फ टू अदर्स. आजकाल कोण नवीन गाडी घेते तर कोणी फॅन्सी डिनर करते आणि आपण विचार करायला लागतो, यार सगळ्यांची लाईफ किती परफेक्ट आहे आणि माझं आयुष्य किती खराब झाले. आणि मग स्वतःला त्यांच्यासोबत कम्पेअर करायला लागता आणि स्वतःला फेलियर समजायला लागतं. पण खरं तर हा त्यांच्या आयुष्यातला फक्त एक फिल्टर्ड आणि एडिटेड पार्ट आहे. त्यांना पण त्यांच्या आयुष्यात इनसिक्युरिटीज आहेत, त्यांच्या आयुष्यात पण प्रॉब्लेम्स आहेत. कितीतरी वेळा आपल्यापेक्षा त्यांची लाईफ जास्त कॉम्प्लिकेटेड असते, टेन्शन असतं, डिप्रेशन असतं. म्हणून ह्या लोकांमुळे जास्त इन्फ्लुएन्स होऊ नका. इट्स जस्ट लाईक ते दाखवतात एक आणि असतं काहीतरी वेगळंच. आणि प्लीज तुम्ही तुमचे फोटोज त्यांच्या फोटोशी कम्पेअर करू नका, कारण त्यांच्याकडे हाय क्वालिटी कॅमेरा, प्रोफेशनल फोटोग्राफर आहेत, सेटअप आहेत, पण तुमच्याकडे फक्त फोनमध्ये काढलेला फोटो आहे. त्याला तुम्ही कम्पेअर करताय आणि पुन्हा स्वतःला अंडर कॉन्फिडंट बनवता. आणि मला पर्सनली असे लोक माहिती आहेत ज्यांचे प्रत्येक फोटोत नवीन ड्रेस, प्रत्येक इव्हेंटचे फोटो, फ्रेंड्ससोबत पार्टी, फॅमिलीसोबत पार्टी, एकदम हॅपी लाईफ ज्याला म्हणतात तशी. पण आय नो की ते किती अंडर कॉन्फिडंट आहेत, शाय आहेत आणि किती इनसिक्युरिटीज आहेत. प्रत्येकाला त्याच्या लाईफचे प्रॉब्लेम असतातच, सगळं बरोबर आहे. पण जेव्हा आपण त्यांना बघतो तेव्हा मन आपोआप कम्पेअर करायला लागतं. तेव्हा काय करायचं? इन्फॉर्मेशन डाएट करायचा. रिसर्च सांगतो की यूट्यूबवर डेली इतके व्हिडिओज अपलोड होतात, इन्स्टावर इतक्या रील्स अपलोड होतात की 100 जन्म जरी बघत बसलो तरी कमी पडेल. म्हणून प्रत्येक गोष्टीला अटेन्शन देत बसू नका. अँड हॉनेस्टली मी इंस्टाग्राम कधीच तासनतास स्क्रोल करत नाही, कारण मेंटल हेल्थ प्रोटेक्ट करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. लाईक सिरियसली मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे की सेलिब्रिटीजच्या किंवा इतरांच्या आयुष्यात काय चाललंय बघायला. मला कळत नाही कसं लोक इतका वेळ रील्स बघत बसतात. यूज सर्च बार. रिकमेंडेशन्सवर डिपेंड राहू नका. स्पेसिफिक बना. स्पेसिफिक चॅनल्सला चूज करा. जे कामाचं आहे तेवढंच बघा, जे तुम्हाला इन्स्पायर करते, एज्युकेट करते. ज्या कॉन्टेंटमुळे तुमच्या आयुष्यात अजिबात व्हॅल्यू ॲड होत नाही ते बघणं बंद करा. नंबर 2, पुश युअर सेल्फ टू डू थिंग्स दॅट स्केअर्स यू. बरेच लोक जेव्हा कोणाशी बोलायला घाबरतात तेव्हा एकतर घड्याळ ठीक करतात, नाहीतर फोन काढतात आणि रँडमली स्क्रोल करतात. इवन त्यांनाही माहीत असतं की फोनमध्ये काहीच खास चालू नाही आहे. ही फक्त स्वतःला लपवण्याची एक पद्धत आहे. इन्स्टेड ऑफ हायडिंग युअर सेल्फ, बेटर आहे की तुम्ही लोकांशी बोला. मग ते क्लासमध्ये प्रश्न विचारणं असो, स्टेजवरती बोलणं असो किंवा मीटिंगमध्ये डिस्कस करणं. प्रत्येक सिच्युएशनमध्ये स्वतःला पुश करा. जेव्हाही वाटेल मला भीती वाटते तेव्हा स्वतःला सांगा की मला हे करायचं आहे, अँड 1 2 3 अँड गो. स्वतःलाच डेली चॅलेंज द्या आणि अशी गोष्ट करा जे करायला तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटेल. जसं की नवीन नवीन लोकांशी बोला. जेव्हा जेव्हा कम्फर्ट झोनमधून निघून काम कराल तेव्हा तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्ही स्ट्रॉंग व्हाल. आणि रिमेंबर, कॉन्फिडन्स इज नॉट अबाउट बिंग फिअरलेस, इट्स अबाउट हॅव्हिंग द करेज टू फेस युअर फिअर्स. नंबर 3, यू डोंट नीड टू प्रूव्ह युअर सेल्फ. सगळ्या लोकांना वाटतं की त्यांचं कौतुक व्हावं, कोणी कमी समजायला नको, राईट? तुमच्या व्हॉट्सअप फॅमिली ग्रुपमध्ये पण बघा, काहीही झालं तर लगेचच फोटो पाठवायचा. एक्झामचा रिझल्ट आला तोवरच फोटो पाठवायचा आणि कमेंट्सबद्दल तर बोलायलाच नको. प्रत्येकाच्या फॅमिली ग्रुपमध्ये 50 लोक तरी असतातच. त्यातल्या एकाचा समजा बर्थडे आहे आणि आता तो फोटोज सेंड करतोय की कशी त्यांनी पार्टी ठेवली, कसं सेलिब्रेट केलं, आणि एकापेक्षा एक कमेंट्स आणि कौतुक. आणि हे सगळं बघून बाकी सगळ्यांना वाटतं की आपल्याला पण असंच काहीतरी करायला हवं, नाहीतर लोक त्यांना कमी समजतील. जोपर्यंत रियालिटी माहीत नव्हती तोपर्यंत मलाही असंच वाटायचं की हे खूप इम्पॉर्टंट आहे, जे दुसरे लोक करतायत तेच बेस्ट आहे आणि आपण पण असं केलं तर आपल्याला पण ॲप्रिसिएशन मिळेल. पण आता तर मला रियालिटी माहिती आहे, तर मला ह्या सगळ्या गोष्टी मॅटर नाही करत. पण एकदा तुम्ही विचार करा, हे खरंच गरजेचं आहे? मला विचाराल तर अजिबात नाही.
व्हाय शुड वी लिव्ह अंडर द प्रेशर ऑफ प्रूव्हिंग अवर सेल्फ्स? हे सगळं अननेसेसरी प्रेशर आहे जे आपण स्वतःवर ओढवून घेतो. स्टीव्ह जॉब्स म्हणतात, युअर टाइम इज लिमिटेड, सो डोंट वेस्ट इन लिव्हिंग समवन एल्स लाईफ. नंबर 4, पॉझिटिव्ह सेल्फ टॉक. जर तुम्हाला तुमच्या क्वालिटीजबद्दल माहीतच नसेल तर तुम्ही कॉन्फिडंट फील करणार कसं? आपल्या डोक्यात फक्त निगेटिव्ह गोष्टी सुरू असतात. मी किती जाड आहे, मी तर काळी आहे, मला तर डान्स करता येत नाही, माझं नाक असंच आहे आणि सो ऑन. आणि असे निगेटिव्ह विचार करता आणि म्हणता माझ्यात कॉन्फिडन्सच नाही. कुठून येणार कॉन्फिडन्स? यू बिकेम व्हॉट यू बिलीव्ह. आपल्या सगळ्यांमध्ये खूप चांगल्या क्वालिटीज असतात पण आपण त्यांवर फोकस नाही करत. आजपासूनच दिवसातला थोडा वेळ स्वतःसाठी काढा ज्यात तुम्ही स्वतःबद्दल फक्त चांगल्या गोष्टी बोलाल. आणि एक गोष्ट खूप हेल्पफुल ठरली आहे माझ्यासाठी, ती म्हणजे मिरर टॉक, आरशात स्वतःशीच बोलणे. यामुळे खूप गोष्टी स्वतःबद्दलच नव्याने कळतात. आपल्याला कशाची भीती वाटते, कुठली गोष्ट त्रास देते, सगळ्या गोष्टी कळायला लागतात आणि त्यावर सोल्युशन सुद्धा स्वतःशी बोलूनच मिळतं. नंबर 5, टेक केअर ऑफ युअर इनर अँड आउटर अपिअरन्स. नेहमी क्लीन आणि वेल ग्रूम राहिल्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि यू डोंट नीड टू लुक परफेक्ट. आणि नाही तुम्हाला 100 स्टेप्सचं स्किन केअर रुटीन फॉलो करायची गरज आहे. पण नेहमी फ्रेश आणि प्रेझेंटेबल राहणं तितकंच गरजेचं आहे. ऑलवेज इन्श्युअर लुक क्लीन आणि स्मेल गुड अँड मेंटेन प्रेझेंटेबल अपिअरन्स. नंबर 5, लास्ट वन बट माय फेवरेट. तुम्हाला माहिती आहे का म्युझिकचा आपल्या इमोशन्सवरती किती इम्पॅक्ट पडतो? जेव्हा आपण सॅड सॉंग्स ऐकतो तेव्हा आपल्याला सॅड वाटायला लागतं. जेव्हा मोटिवेशनल सॉंग्स ऐकतो तेव्हा असं वाटतं की आता काहीही करू शकतो. नथिंग इज इम्पॉसिबल, सो क्रिएट अ मोटिवेशनल प्लेलिस्ट. जेव्हा जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा डिप्रेसिंग थॉट्स आपल्या मनात यायला लागतात. सो जेव्हाही लो फील व्हायला लागेल तेव्हा काहीतरी इन्स्पिरेशनल ऐका. नॉट ओनली म्युझिक, यू कॅन वॉच पॉडकास्ट किंवा मोटिवेशनल और स्पिरिच्युअल व्हिडिओज. स्वतःला अशा विचारांमध्ये अडकवूच नका. आय प्रिफर टू लिसन गौर गोपाल दास. Something that you are not because others want you to be like that is insulting the person who created you to be the way. बाय अडॅप्टिंग दिस सिम्पल हॅबिट तुम्ही तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्हिटी आणि मोटिवेशन भरू शकता.